सोलापूरकरांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या आयटी पार्कसाठी होडगी येथील पाटबंधारे विभागाची जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला विना मोबदला देण्याचे आदेश बुधवारी निघाले। या आदेशामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्यानं आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठं यश आलं आहे। बुधवारी पाटबंधारे विभागानं आदेश काढून होडगी येथील लघु पाटबंधारे तलावाची गट नंबर 576 मधील 20 हेक्टर जागा आयटी पार्कसाठी विना मोबदला हस्तांतरित करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे। याबाबतचं पत्र लघु पाटबंधारे विभागानं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिलं आहे। या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरच्या विकासाची तळमळ पुन्हा एकदा अधोरेखित झालीय। हा आदेश म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरकरांना दिलेलं रिटर्न गिफ्टच आहे, अशी प्रतिक्रिया आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली आहे। सोलापूरकरांचे आयटी पार्कचं स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे। सोलापुरातील उच्च शिक्षित तरुणांना सोलापुरातच काम मिळवून देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात भाजपनं दिलेला आणखीन एक शब्द आम्ही लवकरच पूर्ण करत आहोत, असं देखील आमदार देवेंद्र कोठे यांनी म्हटलंय। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।